लागन तितका पैसा वरबडायचा कोणाकडून बी, पण धनंजय मुंडेला मोकळं रान खेळायला पडू द्यायचं. ही त्या एक नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडेसाठी केलेले काम आहे. मग याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, सगळ्या याच्यात तो सापडलेला आहे. SITकडे CIDकडे पुरावेत. फक्त फडणवीस साहेबांनी प्रामाणिकपणानं म्हणायला पाहिजे SITला आणि CIDला की त्याला 302चा आरोपी करा. फडणवीस साहेब खोटं बोलत आहेत, तो 100% 302 मध्ये आहे म्हणजे आहे. झालं माझ्या मतानं जे होतं ते चांगल्यासाठी होतं. राज्यातल्या लोकांनाही कळणं गरजेचं आहे आणि अजितदादा पवारांना आणि फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना यांची नियत कळणं खूप गरजेचं आहे. एवढी मोठी घटना होऊन सुद्धा आणखीनही मगरुरी ती अंगात जशाला तशीच आहे यांच्या. म्हणजे एवढा खून होऊन सुद्धा आणखीनही यांना पश्चाताप म्हणता येत नाही. आता तरी खेदानं त्यांनी ही गोष्ट करायला पाहिजे होती की एवढी मोठी क्रूर हत्या झाली आणि हत्येमुळं आज सरकारवरती नामुष्की ओढली. मी या स्वरूपाचा राजीनामा देतोय तसं बोलत नाही तो. आताही तीच मगरुरीची भाषा आहे. महा दुखत आहे म्हणून मी राजीनामा देतोय उपचारासाठी. पदाचा आणि उपचाराचा काय संबंध आहे? म्हणजे हे बरं झालं मुख्यमंत्री साहेबांनाही फडणवीस साहेबांनाही कळालं ही इतकी मगरूर आणि माजरूड आहे म्हणून, आणि अजितदादांनाही कळालं आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही कळणं गरजेचं होतं. 150-200 पेक्षा जास्त आरोपी झाले असते आत्तापर्यंत. हे धन्या मुंडे 302 मध्ये आरोपी आहे. राजकीय गुंड मित्र वाचवण्याचं काम केलं यांनी. आता हा मात्र एक आहे, आता उशीर असू नये तर काय असो, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं आणि अजितदादांचं आभार मानलं पाहिजे की त्यांनी लाद घालून याला बाहेर काढलं. काल आपण कधी मागणी केली नव्हती, पण काल मात्र आपण फडणवीस साहेबांकडे मागणी केली की ह्याला लाद घालून बाहेर काढा. आता नसता उद्रेक होणार आणि मग त्याला रोषाला सामोरं तुम्हाला जावं लागेल. तर त्यांनी मात्र नैतिकता म्हणा किंवा संस्कार म्हणा, मग हे यांना काल बोललो होतं आणि आज केलं, यांना शोभते ते शब्द की यांच्याकडे संस्कार आहेत बाबा, यांनी ऐकलं आणि राजीनामा घेतला. याच्याकडे काय नाही, याच्याकडे माज मस्ती मगरुरी तशीच आहे. असं करून 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 ना हे सगळे त्यांचे लोक डुबून टाकणार, पाताळात घालणार, 100% पाताळात घालणार.